गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सगळे? तर सकाळी सकाळी नाश्त्याची इतकी धावपळ होती ना, आणि आज खूप खास दिवस होता. तो म्हणजे आज गणेश जयंती होती. सो आम्हाला लवकर आवरून मंदिरात जायचं होतं आणि आज यज्ञेशाला सुट्टी पण होती. सो ती लगेच बोलली की मम्मा मी तुला हेल्प करते. सो ती गाजर किसत होती आणि तिला इतकी मज्जा वाटत होती ना, ती खूप एन्जॉय करत होती ते. आज मला करायचे होते बटाटा आणि कांद्याचे मिक्स असे पराठे आणि यज्ञेशाला पण ते खूप आवडतात. सो म्हटलं आज खूप दिवस झाले बटाट्याचे पराठे केलेच नव्हते. सो आज मी बटाट्याचे पराठे करायला घेतले होते. बटाट्याचे पराठे करण्यासाठी मी 7 ते 8 मीडियम आकाराचे बटाटे हे कुकरमध्ये सर्वप्रथम उकडून घेतेय आणि ते खूप असे मऊ उकडून घेतेय, कारण की त्याचे जे मिश्रण असतं ते पण असं मिक्स झालं पाहिजे. सो मी ते मीडियम आकाराचे बटाटे हे उकडून घेतेय. उकडून झाल्यानंतर मी त्याचं साल पण लगेच काढून घेतलं होतं. आमच्या घरातनं वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे आम्ही करतो, कारण की सगळ्याच भाज्या खाल्ल्या पाहिजे असं म्हणतात. सगळ्याच भाज्या शरीरासाठी खूप पौष्टिक आणि चांगल्या असतात. त्याने आपलं आरोग्य पण खूप चांगलं राहतं. सो काही काही भाज्या आमच्या घरात खाल्ल्या जात नाही, सो त्यामुळे आम्ही त्याचे पराठे करतो, जेणेकरून त्या भाज्या तरी आपल्या शरीरात जातात. त्याने पण आपलं शरीर खूप चांगलं आणि निरोगी राहतं. सो मी खूप वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे करते. हिरव्या पालेभाज्यांचे पण मी खूप छान असे पराठे करते. म्हणजे पालक, मेथी, कोथिंबीर याचे पण पराठे खूप छान लागतात. तसेच गोबी, दुधी भोपळा, डांगर याचे पण पराठे तुम्ही एकदा करून बघा, खूप छान लागतात. त्यानंतर यज्ञेशा लगेच आली होती. तिने जे गाजर किसलं होतं ते मला द्यायला आली आणि ती मला बोलली की मम्मा तुझ्या पराठ्यामध्ये पण हे गाजर मिक्स कर, त्याने पण टेस्ट खूप छान येईल. मी तिला बोलली की ओके बेटा, मी नक्की त्यात ऍड करेल. तिचं चालू होतं बोलणं आणि इकडे तिकडे ती छान अशी खेळत पण होती. तिचं गाजर किसून झाल्यानंतर ती परत माझ्याकडे आली आणि मला बोलली की मम्मा मी तुला अजून कामामध्ये हेल्प करते, सो आपलं काम पण लवकर होईल आणि आपल्याला मंदिरात पण लवकर जायला भेटेल. तिचं चालू होतं इकडे तिकडे मध्ये मध्ये येत होती. सो माझं काम पण चालू होतं, तिचं छान अशा गप्पा पण चालू होत्या. कुकरमध्ये बटाटे उकडून झाल्यानंतर त्याचं साल मी लगेच काढलं होतं, तुम्ही बघितलंच होतं. त्यानंतर मी लगेच असे मॅश करतेय, कारण की लगेच मॅश केल्याने ते खूप बारीक होता आणि पराठ्यांसाठी ते खूप छान असं मॅश करून घ्यायचंय, जेणेकरून ते पराठ्यामध्ये बाहेर निघायला नको. त्यामुळे ते खूप जास्त मॅश करून घेतेय मी. पराठ्यांसाठी आपण जेव्हा बटाटे उकडवतो तेव्हा ते 10 ते 15 मिनिटं जास्त उकडवून घ्यायचे, जेणेकरून ते खूप छान असे उकडल्या जातात आणि खूप लवकर बारीक पण होतात, कारण की पराठ्यांसाठी खूप मऊ असे ते उकडल्या गेले पाहिजे. त्यामुळे मी 10 ते 15 मिनिटं जास्त उकडवून घेते बटाटे. बटाटे चांगले मॅश करून झाल्यानंतर मी त्यात ऍड करणार आहे काही मसाले. त्यासाठी मी घेते 2 चमचे हळद, त्यानंतर मी घेणार आहे 2 ते 3 चमचे लाल मिरची. त्यानंतर मी त्यात ऍड करणार आहे, जास्त प्रमाणात ऍड करणार आहे धना पावडर व गरम मसाला पण त्यात ऍड करणार आहे. आणि एक मेन म्हणजे अजून एक मी मसाला त्यात ऍड करणार आहे, तो म्हणजे पावभाजी मसाला. पावभाजी मसाल्याने त्याला इतकी छान टेस्ट येते ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यात मी लाल मिरची ही ऍड केलेलीच आहे व त्यासोबत मी त्यात हिरवी मिरची, अद्रक आणि लसूणची पेस्ट पण त्यात थोडीशी ऍड करणार आहे. त्याने पण टेस्ट खूप छान येते. अद्रक लसूणच्या पेस्टने त्याला स्मेल पण खूप छान येतो व त्यावरून मी थोडीशी कोथिंबीर त्यात ऍड करतेय. थोडीशी वरून पण कोथिंबीर ऍड करायची, त्यामुळे मी अर्धी कोथिंबीर त्यात मिक्स करून घेणार आहे. आणि 2 मी बारीक चिरलेले कांदे घेतले होते, ते पण मी त्यात ऍड करणार आहे. कांद्याने पण टेस्ट खूप सुंदर लागते त्याची. मी नेहमीच बटाट्याचे पराठे करते, पण त्यात मी कधीच कांदा ऍड केला नव्हता. बट आज मी म्हटलं आज कांदा ऍड करून बघूया. बट खूप छान हे मिश्रण झालं होतं तयार आणि त्याचा स्मेल पण खूप सुंदर येत होता. कांद्याने तर खूप त्याला छान अशी टेस्ट आली होती. तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. एकदम सोप्या पद्धतीने ही मी रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे. सर्व मसाले, कांदा, कोथिंबीर ऍड केल्यानंतर ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व त्यात 2 ते 3 चमचे मीठ पण ऍड करायचं आहे आणि ते मिक्स करताना पूर्ण मिक्स होईल असंच ऍड करायचं आहे.
पराठ्यांचं मिश्रण तयार केल्यानंतर मी लगेच पराठे करायला घेतले होते, कारण की आम्हाला बाहेर जायचं होतं आणि सगळ्यांनाच खूप भूक लागली होती. सो मी लगेच पराठे करायला घेतले होते. त्यासाठी मी वरून त्यात तूप किंवा तेल पण ॲड करतात, पण मी तूप ॲड करते कारण की तेल हे शरीरासाठी चांगलं नसतं आणि गावठी तूप हे शरीरासाठी खूप चांगलं असतं. सो मी कोणत्या पण रेसिपीला जास्त करून तूपच यूज करते, कारण की ते शरीरासाठी पण खूप निरोगी असतं. जेव्हा पण आपण पराठे करतो ना, ते गरम गरम सर्व करायला तर खूप चांगलं वाटतं, कारण की पराठे हे गरम गरमच खूप छान लागतात. तुम्ही बघू शकता इतक्या सुंदर पद्धतीने, आणि जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे नाही, असे मीडियम आकाराचे मी पराठे तयार केले आहे. त्याचा स्मेल पण खूप सुंदर येत होता. जेव्हा पण आपण पराठे फ्राय करायला ठेवतो तेव्हा ते दोन्ही साईडने छान असे फ्राय करून घ्यायचे, कारण की त्यात आधी तेल आणि तूप ॲड करायचं नाहीये, कारण की तेल आणि तूप ॲड केलं आधी तर ते चांगले असे फ्राय होत नाही. त्यामुळे दोन्ही साईडने आधी ते तेल आणि तूप न टाकता चांगले असे फ्राय करून घ्यायचे. ते थोडेसे फ्राय झाल्यानंतरच त्यात तेल किंवा तूप ॲड करायचं आहे. तुमच्याकडे जर बटर असेल तर बटर पण तुम्ही याला लावू शकता, कारण की बटरने पण त्याचा टेस्ट खूप सुंदर लागते आणि स्मेल पण खूप छान येतो. सो तुम्ही बटर पण यूज करू शकता. दोन्ही साईडने चांगले फ्राय झाल्यानंतर मी त्यात थोडंसं तूप ॲड करते, आणि तूप थोडंसं ॲड केल्यानंतर ते पूर्ण पराठ्याला चांगलं असं लावून घेते. त्यानंतर दुसऱ्या साईडने पण मी त्याला तूप लावून ते छान असं फ्राय करून घेतलं होतं. त्याचा स्मेल खरंच खूप छान येत होता. तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल. खूप सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे. मला ना कुकिंग करायला खूप आवडतं, जेवण बनवायला पण खूप आवडतं, वेगवेगळ्या रेसिपीज करायला खूप आवडतात, कारण की एक ती असते ना, एक हॉबी असते. सो माझी कुकिंग करायची खरंच एक हॉबी आहे. सो मला कुकिंग करायला खरंच खूप आवडतं, आणि मनापासून जेव्हा आपण करतो ना तेव्हा प्रत्येक गोष्ट ही चांगलीच होते. जेव्हा पण मी जेवण बनवते ना तेव्हा खूप प्रसन्न राहून आणि आनंदाने जेवण बनवते, कारण की तेव्हा पण आपला जो स्वयंपाक असतो तो खरंच खूप चांगला होतो. जेव्हा पण आपण कंटाळा करतो ना तेव्हा काही ना काही गडबड होते. सो मी कधीच असं करत नाही. मला जेवण बनवायला खूप आवडतं. सो मी खूप मनापासून आणि आनंदानेच सगळं करते. त्यानंतर मला करायचं होती कोशिंबीर. त्यासाठी मी गाजर, टोमॅटो, कांदा आणि थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि त्यासोबतच काकडी पण घेतली होती. ते सगळं मिक्स केल्यानंतर त्यात थोडंसं दही टाकलं व तेलाची आणि हिंगाची मला त्याला तडका द्यायचा होता. सो मी तेल गरम करून झाल्यानंतर त्यात हिंग मिक्स केला. हिंग आणि तेल मिक्स करून झाल्यानंतर त्याला तडका दिल्यानंतर ते एकत्र करून घ्यायचं आहे. चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे, कारण की हिंगाने पण खूप छान त्याला टेस्ट येते. आम्हाला बाहेर जायचं होतं, त्यामुळे मी लगेच नाश्ता करायला बसली होती, आणि यज्ञेशाचा पण होमवर्क चालू झाला होता. तिचं पण चालू होतं की मम्मा मी आत्ताच होमवर्क करून घेतेय, कारण की नंतर आल्यानंतर मला खेळायचं आहे. सो ती बोलली की मी आत्ताच होमवर्क करून घेतेय. तिच्या गप्पा पण चालू होत्या आणि होमवर्क करायचं पण काम चालू होतं. तिला बोलली यज्ञेशा थोडंसं खाऊन बघ. तिने खाऊन बघितलं, तिने आधी पण खाल्लं होतं, तिला आवडलं होतं. सो ती परत आली होती. ती बोलली की मम्मा खरंच खूप छान आणि टेस्टी झाले आहे पराठे. तिला पण बटाट्याचे पराठे खूप आवडतात. मेन म्हणजे तिला चीज टाकून बटाट्याचे पराठे खूप आवडतात. नाश्ता वगैरे काम वगैरे आवरून झाल्यानंतर आम्हाला लगेच मंदिरात जायचं होतं, कारण की आज होती गणेश जयंती. गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. मंदिरात गेल्यानंतर इतकं छान आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना, असं वाटत होतं की तिथनं निघावंच नाही. बट गर्दी पण इतकी होती ना, आज गणेश जयंती होती, त्यामुळे गर्दी पण खूप वाढली होती. आम्ही थोडंसं लवकर गेलो होतो, त्यामुळे आमचं दर्शन पण खूप छान झालं होतं. घरी आल्यानंतर यज्ञेशा परत स्टडी करायला बसली होती. तिचं गप्पा पण चालू होत्या आणि स्टडी करायचं पण काम चालू होतं. ती मला बोलली की मम्मी आपण परत जाऊया ना त्या मंदिरात, कारण की तिला तिथे खूप छान वाटलं होतं आणि खूप एन्जॉय पण ती करत होती. त्या मंदिरात ना होम पण चालू होता. आज गणेश जयंती होती, त्यामुळे तिथे होम पण आज केलेला होता आणि खरंच खूप प्रसन्न वाटलं होतं तिथे.
यज्ञेशला आज सुट्टी होती, सो तिचं चालू होता आज पूर्ण दिवस ती छान असा एन्जॉय करत होती. तिने स्टडी पण भरपूर केला होता आणि स्टडी करत असतानाच तिचा जे ॲन्युअल फंक्शन आहे त्याची पण प्रॅक्टिस स्कूलमध्ये चालू होती. सो ती स्टडी करत असतानाच तिचं डान्स करायचं पण काम चालू होतं. ती छान अशी सॉंग्स पण म्हणत होती आणि ते बघून मला खरंच खूप छान वाटलं, कारण की ती काही त्रास न देता पूर्ण असं ऐकते. आणि लहान मुलांना ना आपण खरंच चांगल्या पद्धतीने सांगितलं ना, त्यांचं बिहेवियर पण खूप चांगलं होतं आणि मोठ्यापणी पण त्यांना आपल्याला समजावून सांगण्याची वेळ येत नाही. तिच्या स्कूलमध्ये ना 1 to 20 तिला टीच केलं जात आहे. ते कसं लिहायचं ते त्यांना शिकवलं जात आहे. सो ती काढून दाखवत होती आणि तिला ते काढून दाखवता आलं, त्यामुळे तिला इतका आनंद झाला होता ना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.